MPSC ड्रग इन्स्पेक्टरची सिलेबस कॉपी अपडेट झाल्यानंतर आपल्या बऱ्याच जणांनी जो अभ्यासाचं नियोजन आहे ते डिसाईड केलं असेल, प्लॅनिंग केली असेल. महत्त्वाची ही जी आहे अपडेटेड सिलेबस कॉपी आहे आणि याच्यामध्ये पहिले जे टॉपिक आपण बघितले तर फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी अशा पद्धतीचे दोन महत्त्वाचे टॉपिक याच्यामध्ये ब्लडच्या रिलेटेड आणि बाकी पॅथोफिजिओलॉजीमध्ये जे डिसीजेस आहेत ब्लड रिलेटेड तर ते कव्हर केलेले आहेत. सिलेबस कॉपीमध्ये जो पहिला पॉईंट आहे फिजिओलॉजी, त्याच्यामध्ये होल ब्लड कंपोजिशन, फंक्शन ऑफ द ब्लड एलिमेंट्स, कोएगुलेशन ऑफ द ब्लड, ब्लड ग्रुप्स, ब्लड कॉम्पोनंट, मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरेज, ब्लड बँक ऑपरेशन रिक्वायरमेंट आणि स्टँडर्ड अशा पद्धतीचा जो आहे तो सिलेबस आहे. तर आजच्या सिरीजचा जो आपला महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तो असणार आहे इंट्रोडक्शन ऑफ द ब्लड. ब्लडविषयी ज्याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, फॅक्च्युअल डाटा असेल किंवा एक्झाममध्ये आतापर्यंत काय विचारलं गेले ते सर्व महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी डिस्कस करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपोजिशन ऑफ द ब्लड, ज्याच्यामध्ये प्लाझ्मा असेल, ब्लड एलिमेंट्स असतील, RBC, WBC, प्लेटलेट्स, त्याच्यानंतर RBC, त्याच्यामध्ये त्याचं फॉर्मेशन, त्याचे महत्त्वाचे डिसीजेस, ब्लड ग्रुप्स, ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वन बाय वन तुमच्याशी मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचा प्रयत्न करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लडविषयी जेही महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करूयात. सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची एक ब्रँच बघणार आहोत आपण, ती म्हणजे हिमॅटॉलॉजी. या टॉपिकमध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या टर्म्स आहेत. हिमॅटॉलॉजी असेल, इरिथ्रोपोएसिस असेल, ल्युकोपोएसिस असेल, त्याच्यानंतर हिमॅटॉलॉजी सांगितल्याप्रमाणे अशा ज्या महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत, टर्म्स आहेत तर त्या व्यवस्थितपणे बघून जाणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला असर्शन डिसर्शनमध्ये, जोड्या लावामध्ये या डेफिनेशनवरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हिमॅटॉलॉजीमध्ये कशाची स्टडी केली जाते तर स्टडी ऑफ ब्लड, या शास्त्रामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो त्याला आपण म्हणतो हिमॅटॉलॉजी, स्टडी ऑफ द ब्लड. लक्षात येते हिमॅटॉलॉजीमध्ये ब्लडची जी आहे ती स्टडी केली जाते. त्याच्यानंतर फादर ऑफ हिमॅटॉलॉजी जर तुम्ही विचारलं तर तो आहे विल्यम ह्युसन. फादर ऑफ हिमॅटॉलॉजी तुम्हाला जर कोणी विचारलं तर तो आहे विल्यम ह्युसन. आता याच सायंटिस्टसोबत आणखीन ब्लडच्याच रिलेटेड एक आणखीन महत्त्वाचा सायंटिस्ट आहे, तो सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्यांनी डिस्कवरी केली सिस्टेमिक सर्क्युलेशनची. किंवा सिस्टेमिक सर्क्युलेशनचा जर तुम्हाला कोणी विचारलं की हु इज द फादर ऑफ सिस्टेमिक सर्क्युलेशन तर काय सांगायचं? विल्यम हार्वे. आता या विल्यममध्ये कन्फ्युजन जे आहे ते होऊ शकतं, त्याच्यामुळे हा सुद्धा टॉपिक जो आहे तो कव्हर केला मी. फादर ऑफ हिमॅटॉलॉजी जर तुम्ही विचारलं तर विल्यम ह्युसन आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन विचारलं तर विल्यम हार्वे. हे दोन महत्त्वाचे सायंटिस्ट लक्षात ठेवा. ब्लडच्या रिलेटेडच महत्त्वाचे दोन सायंटिस्ट आहेत. पहिली महत्त्वाची आपण टर्म बघितली हिमॅटॉलॉजी, याच्यामध्ये ब्लडची स्टडी केली जाते त्याला म्हणतो हिमॅटॉलॉजी. फादर ऑफ हिमॅटॉलॉजी विल्यम ह्युसन आणि फादर ऑफ सिस्टेमिक सर्क्युलेशन विल्यम हार्वे. क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता महत्त्वाचा जो फॅक्च्युअल डाटा आहे ब्लडच्या रिलेटेड, महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक ऑफ ब्लड असेल, महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा असेल, आतापर्यंत एक्झाममध्ये जो विचारला तो महत्त्वाचे 2-3 पुस्तकं आपले रॉसन विल्सन आणि तुमचं दुसरं गायटन यामधनं जे आहे ते कव्हर केलं. आणि बाकी एक्झाममधील काही पोर्शन महत्त्वाचे मेडिकलचे काही पुस्तकं, काही यूट्यूबचे रेफरन्स व्हिडिओ त्याच्यामधनं जो आहे तो डाटा कंपोज केलेला आहे. तर आता पहिल्यांदा महत्त्वाचा ब्लडचा ओरिजिन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पूर्ण ब्लड आपण स्टडी केला आणि ब्लडचा ओरिजिनच जर आपल्याला माहिती नसेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही. तर ब्लडचा ओरिजिन काय? The blood is mesodermal in origin. ब्लडचा ओरिजिन कुठून झालेला आहे तर मेसोडर्म पासून ब्लडचा जो आहे तो ओरिजिन झालेला आहे. आईच्या गर्भामध्ये बेबी वाढत असतो तेव्हा वेगवेगळे डर्म्स आहेत बॉडीमध्ये, जसं की एक्टोडर्म असेल, मेसोडर्म असेल आणि एंडोडर्म असेल. हे महत्त्वाचे 3 जे आहे ते 3 डर्म आहेत. त्याच्यापासून बॉडीचे वेगवेगळे जे पार्ट्स आहेत, हार्ट असेल, ब्लड असेल, किडनी असेल, ब्रेन असेल, तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या ऑर्गनचं जे फॉर्मेशन आहे किंवा ओरिजिन आहे, अशा पद्धतीच्या हॉटेलच्या वेगवेगळ्या डर्म्सपासून त्याचं फॉर्मेशन होत असतं किंवा त्याचा ओरिजिन होत असतो. तर ब्लडचा ओरिजिन कुठून होतं तर ब्लड इज अ मेसोडर्मल इन ओरिजिन. भरपूर पुस्तकामध्ये हा जो पॉईंट आहे कव्हर केला नाही, पण नीटचे जे पुस्तकं आहेत 12वीचे त्याच्यामधला जो पॉईंट आहे तो हा जो आहे तो कव्हर केलेला आहे. तर लक्षात ठेवा ब्लड इज अ मेसोडर्मल इन ओरिजिन. तर ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता ब्लडची जी कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा फॅक्च्युअल डाटा आहे तो आता आपण डिस्कस करूयात. सगळ्यात महत्त्वाचं ब्लड जे आहे ते आयसोटोनिक नेचरचं आहे. त्याच्यानंतर स्लाइटली
अल्कलाइन आहे. त्याच्यानंतर आपण याला लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू असं सुद्धा म्हणतो आणि त्याचबरोबर याला आपण लाईन ऑफ लिव्हिंग असं सुद्धा म्हणतो. लक्षात येते. अशा पद्धतीच्या ब्लडच्या कॅरेक्टरिस्टिक आयसोटोनिक इन नेचर, स्लाइटली अल्कलाइन आहे, लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो आणि लाईन ऑफ द लिव्हिंग. अशा पद्धतीनं आपण ब्लडचे जे आहे ते वेगवेगळे नावं आहेत. त्याच्यानंतर आता फॅक्च्युअल डाटा बघा. ब्लडचा पीएच जर तुम्हाला कोणी विचारलं तर 7.35 ते 7.45 अशा पद्धतीचा ब्लडचा पीएच आहे. एक्झाममध्ये पीएचवरती प्रश्न विचारले जातात. 7.35 ते 7.45 यालाच आपण काय सांगते, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्लाइटली अल्कलाइन पीएच याला आपण म्हणतो. 7.35 ते 7.45. आता याच्यामध्ये सुद्धा आणखीन डिटेलमध्ये घुसायचं झालं तर 7.35 रिलेटेड टू डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि 7.45 ऑक्सिजनेटेड ब्लड. लक्षात येते. 7.35 ते 7.45 पीएच. आणखीन त्याच्यामध्ये स्पेसिफिक 7.35 जर पीएच असेल तर आपण कन्सिडर करायचं की हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि 7.45 हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं टेम्परेचर आणि ते असतं 1 डिग्री फॅरेनहाइट. आपलं नॉर्मल बॉडी जे टेम्परेचर आहे ते असतं 98.6 आणि हे आपल्या नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा 1 फॅरेनहाइट जे आहे ते जास्त असतं, म्हणजे होईल 99.6 फॅरेनहाइट. त्याच्यानंतर ब्लड व्हॉल्यूम सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलं असेल, ब्लड व्हॉल्यूम किती आहे. महत्त्वाचं 5.5 ते 6 लिटर मेलमध्ये, 4.5 ते 5 लिटर फिमेलमध्ये. अशा पद्धतीचं जे आहे ते महत्त्वाचं ब्लड व्हॉल्यूम. त्याच्यानंतर तुम्हाला फॅक्च्युअल डाटामध्ये विस्कॉसिटी सुद्धा विचारल्या जाऊ शकते की ब्लडची विस्कॉसिटी किती आहे, तर ती आहे 5 टाइम्स ग्रेटर दॅन वॉटर. पाण्यापेक्षा 5 पट जे आहे हे ब्लड थिक आहे, म्हणजे ब्लडची विस्कॉसिटी इज 5 टाइम ग्रेटर दॅन वॉटर. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही सुद्धा महत्त्वाची आहे. किती आहे ब्लडची, तर 1.060. किती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, 1.060. त्याच्यानंतर फॅक्च्युअल डाटामध्ये आणखीन ऑस्मोलॅरिटी, ब्लडची ऑस्मोलॅरिटी किती आहे, तर ती आहे 294 मिली ऑस्मोल पर लिटर. ब्लडचं काउंट, व्हॉल्यूम बघितलं, विस्कॉसिटी बघितली, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितली आणि ऑस्मोलॅरिटी किती आहे 294, तर ती किती आहे 294 मिली ऑस्मोल पर लिटर. आणि सगळ्यात शेवटचं पॉईंट, ब्लड इज 7% ऑफ बॉडी वेट. आपल्या बॉडीच्या 7% जे आहे ते ह्युमनमध्ये आपलं ब्लड असतं. अशा पद्धतीचे महत्त्वाचे फॅक्च्युअल डाटा, महत्त्वाचं ब्लडच्या रिलेटेड काही टर्म्स असतील, महत्त्वाच्या त्या रिलेटेड सायंटिस्ट असतील, हे आपण डिस्कस केले. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आता आपण जे डिस्कस केलं आजच्या सिरीजमध्ये ते तुमच्याशी मी डिस्कस करेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लडमध्ये हिमॅटॉलॉजी जी आहे ती ब्रँच बघितली, ज्याच्यामध्ये ब्लडची स्टडी केली जाते. त्याच्यानंतर आपण हिमॅटॉलॉजीचा फादर मी तुम्हाला सांगितलं कोण आहे, तर विलियम ह्युसन जो आहे तो हिमॅटॉलॉजीचा फादर आहे. तर त्याच्यानंतर दुसरा सेम कन्फ्युजिंग होणारा महत्त्वाचा सायंटिस्ट जो की ब्लडशी रिलेटेड आहे तो म्हणजे सिस्टेमिक सर्क्युलेशन, ज्याची डिस्कवरी ज्याने केली किंवा फादर ऑफ सिस्टेमिक सर्क्युलेशन असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, तो म्हणजे तुमचा विलियम हार्वे. हे 2 महत्त्वाचे सायंटिस्ट, महत्त्वाचे टर्म इथपर्यंत क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण ब्लडची कॅरेक्टरिस्टिक बघितली, त्याच्यामध्ये स्लाइटली अल्कलाइन ब्लड आहे. त्याच्यानंतर लिक्विड टिश्यू कनेक्टिव्ह टिश्यू आपण म्हणतो. त्याच्यानंतर ब्लड हे आयसोटोनिक असतं आणि शेवटचा पॉईंट आपण बघितला लाईन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे तुमचं ब्लड. त्याच्यानंतर आपण फॅक्च्युअल डाटा बघितला, ज्याच्यामध्ये ब्लडचा पीएच बघितला 7.35 ते 7.45. 7.35 रिलेटेड टू द डिऑक्सिजनेटेड ब्लड, 7.45 रिलेटेड टू द ऑक्सिजनेटेड ब्लड. त्याच्यानंतर महत्त्वाचं आपण ब्लड व्हॉल्यूम बघितलं, मेलमध्ये 5.5 ते 6 लिटर ब्लड. त्याच्यानंतर फिमेलमध्ये 4.5 ते 5 लिटर ब्लड. त्याच्यानंतर विस्कॉसिटी बघितली आपण, ती आहे 5 टाइम्स ग्रेटर दॅन वॉटर. त्याच्यानंतर ऑस्मोलॅरिटी आपण बघितली, ती आहे 294 मिली ऑस्मोल पर लिटर. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघितली आपण, ती आहे 1.060. आणि शेवटला बघितलं आपण ब्लड इज 7% ऑफ द बॉडी वेट. तर आय होप आता जेवढाही ब्लडच्या रिलेटेड महत्त्वाचा डाटा होता तो 2-3 पुस्तकातून कव्हर करून तुमच्याशी शेअर करायचा, मांडण्याचा प्रयत्न केला. आता आजच्या सिरीजमध्ये जेवढंही पॉसिबल झालं तेवढं कव्हर करायचा प्रयत्न केला. हिस्ट्री असेल, सायंटिस्ट असेल किंवा बाकीच्या कोर रिलेटेड महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा असेल. आणखीन काही मिसआउट झाला असेल जे की PYQमध्ये विचारलं गेलं, तुमच्यापैकी काही जणांच्या वाचण्यामध्ये आलं असेल, ब्लडच्या रिलेटेड महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे आहे ते
टाईप करू शकता. आपल्या बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना ते महत्त्वाचं ठरेल. बाकी जे महत्त्वाचे इथून पुढचे व्हिडिओ असतील, PDF असतील, टेस्ट सीरीज असतील, ते सर्व आपलं महत्त्वाचं ॲप्लिकेशन PV थोरात किंवा आयडियल फार्मसी कोचिंग या दोनपैकी जे आहे ते तुम्हाला ॲप्लिकेशन आपलं प्ले स्टोअरवरती भेटून जाईल. ते डाउनलोड करून तुम्ही तुमचा जो रजिस्ट्रेशन आहे तिथून करून ठेवा. तिथून तुम्हाला बाकीच्या ज्या इथून पुढचे अपडेट आहेत त्या भेटत राहतील. बाकी या रिलेटेड आणखीन पुढची जी महत्त्वाची सिरीज आहे ब्लड रिलेटेड ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्याच्यानंतर आतापर्यंत ब्लडमध्ये जेवढेही PYQमध्ये प्रश्न कवर केले तर ते सुद्धा आपण थेरी झाल्यानंतर कवर करूया, जेणेकरून तुम्हाला त्याविषयी कोणताही जो आहे तो डाऊट राहणार नाही आणि तुमच्या प्रत्येक गोष्टी त्यामधनं क्लिअर होतील. सर्वांनी व्यवस्थित वेळेचं नियोजन करा. नोट्स स्वतःच्या बनवा. रेफरन्स पुस्तकं 2-3 वेळेस वाचून झाल्यानंतरच तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. बऱ्याच वेळेस आपण घाई करतो आणि जेव्हा तुमचं वाचन झालं ते लगेच आपण नोट्स बनवतो, पण तसं न करता अगोदर 2-3 वेळेस रेफरन्स पुस्तकं वापरा, यूज करा, वाचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्वतःच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यातनं बनवू शकता. बाकी पुढची जी सिरीज आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग जॉईन केलं असेल तर जॉईन करा. तिथंसुद्धा महत्त्वाच्या रिलेटेड जे अपडेट आहे तुम्हाला मी वेळोवेळी शेअर करत असतो.